श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना कुणाची जागा कुणीच भरत नसतं किंवा कुणामुळं एखाद्याचं दुःख सुद्धा सरत नसतं. पण कधीतरी त्या सोबतीच्या जाणीवेनं जगायला बळ मात्र मिळत असतं. आणि तेव्हाच तर खरं कोण कोणाचं ते कळत असतंय. श्रोते हो, नाही कोणी बोललं तर श्वास थांबत नसतोय किंवा कोणाच्या बोलण्यानं मुठभर मावून चढत नसतंय. पण श्रोते हो, पण तरीही चार शब्द आपुलकीचा आधार देऊन हे जात असतात. मरगळलेल्या मनास धीर देऊन जात असतात. म्हणून श्रोते हो, आपल्या आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं सोबत असणं गरजेचं आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वाभिमानी माणसाचं जगणं त्या खिळासारखं होऊन गेले. जे वाकडे आहेत त्यांना सोडलं जातं आणि जे सरळ आहेत त्यांना ठोकलं जातं. जेव्हा पापांचा घडा काटोकाट भरून ओसंडून वाहायला लागतो, तेव्हा कितीही पुण्याचा भरणा करा, त्याचा प्रवास आणि प्रवाह हा नरकातच पोहोचत असतो. बीज कोणतंही असो, रुजतं तिथंच ज्या मातीत ओलावा असेल. नातं कोणतंही असो, टिकतं तिथंच ज्या छातीत गोडवा असेल. माणूस चांगलं दिवस आलं की लगेच मागचं दिवस विसरतो. चुका या चुकूनच होत असतात, मात्र विश्वासघात हा चुकून होत नसतो, तो ठरवूनच केला जातो. भीक मागून भीक मिळत असते, प्रेम नाही. प्रेम मिळतंय तर त्याला जपायला शिका. वेळ खूप जखमा देते, म्हणून घड्याळात फुलं नाही तर काटे असतात. मीठ भाकर खाऊन पोट भरा, पण कोणासमोर हात पसरू नका. कारण अशी पण लोक असतात जी देताना देतात आणि चार चौघात बोलून दाखवतात. माझं काय चुकलंय हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण तुमच्या कर्माची, चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते, तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. काही लोकांना वेळीच जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फरक असतो. गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तात असावी लागते. न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ, तेव्हा उत्तर आणि पर्याय आपल्या जवळ चालवून येतात. पक्षी किती उंच हवेत उडाला तरी अन्न पाण्यासाठी जमिनीवर यावंच लागतं. काही दुःख अशी असतात जे डोळ्यातून वाहतात आणि शब्दातूनही मांडल्या जातात, तर काही दुःख अशी असतात जी डोळ्यातून वाहत नाही आणि शब्दातूनही सांगता येत नाही. मग ती दुःख माणूस रागातून व्यक्त करतो किंवा आबोल्यातून. आवडत्या व्यक्तीचा नुसता विचार जरी मनी आला
तरी चेहरा मोगऱ्यासारखा फुलत असतो. अंगातील खराब कपड्यांची जर लाज वाटत असेल तर डोक्यातील खराब विचारांची सुद्धा लाज वाटायला पाहिजे. नातं एवढं प्रेमानं निभवावं की आठवण काढताच मन भरवं. नातं दोघांना जपता येतं, बस फक्त भरपूर वेळ एकमेकांसाठी हवा. काम नसलेली मोकळी डोकी घरच्यांच्या जीवावर जगून दुसऱ्याच्या आयुष्याच्या कुंडल्या काढत बसलेली असतात. बँकेतील खाती, अंगावरील दागिनं सांगत नाही माणसानं किती कमावलं. स्मशानातील गर्दी सांगते माणसानं काय कमावलं. योग्य व्यक्ती आयुष्यात उशिरा येते, पण प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगते. कर्तव्य, कर्ज आणि उपकार या 3 गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नका. ज्या माणसाला सगळं कळतं पण तो काहीच बोलत नाही, अशा माणसाला समजणं खूप अवघड असतं. ज्या नात्यात एकमेकांच्या आवडी निवडी जपल्या जातात ते नातं अतूट असतं. सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं ही वेळ आल्यावर द्यायची असतात. माफी मागणारा प्रत्येक व्यक्ती हा चुकलेला असतोच. काही लोक फक्त नाती टिकावी म्हणून माघार घेतात. मिठीनं सुटणाऱ्या गोष्टी शब्दांनी सुटत नाहीत. एकटं पडल्यावर कधीच घाबरायचं नसतं, कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो. फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं, तसंच आपल्या मधुर वाणीनं समोरच्याचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य, गाली स्मित हास्य असलं आणि योग्य ठिकाणी बोलणं आणि अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण दूषित होत नसतं.